श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना वाया तर जातच नाही. तुम्ही मनापासून एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हणून हाक मारली स्वामींना तरी देखील ते त्याचे योग्य वेळ आली की त्याचे फळ हे नक्कीच देत असतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ हे असे दैवत आहे की कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. म्हणून तर स्वामी नेहमी आपल्या भक्तांना म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जेव्हा स्वामींची साथ भेटते तेव्हा चमत्कार हे 100% होतच असतात. आणि हेच स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होतात. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बीड जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. काय चाललंय? कसं काय आहे? मी छान. बाळ बरं का? हो, बाळ पण छान आहे. पालतं होतंय बाळ. असं बरं झालं. मला अनुभव शेअर करायचा होता. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? मी मागं डिस्की आलेला आहे. नाव नाही सांगायचं. शिरूर तालुक्यातली बीड जिल्हा. बरं बरं चालेल ताई. काय आले अनुभव? काय काय आले अनुभव? म्हणजे काय लईच आले बरं. मी पहिल्यांदा याला एकटीच गेलते अक्कलकोटला. अरे वा. दोघी जणी समजा लोका बरोबर असे गेलते. तिथून आल्यावर मला लई परिस्थिती आली तशी. मला स्वतःला बी आली बरं का. मी मागेल बी केलता एक तुम्हाला अनुभव शेअर. तर म्हणलं आता माझा मुला नातू 12वीला आहे. म्हणलं स्वामी त्याला चांगले मार्क पडून द्या, मी तुमचा परत अनुभव शेअर करीन बर का. मग त्याला चांगले मार्क पडले म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावा, स्वामीला सांगा परत कुठे चांगलं. आता परत मी नीटची परीक्षा देतोय. तिथं पेपर बदलले ना डबल. त्याच्यामुळे म्हणलं त्याला सहकार्य करते स्वामी. आपण बोललेलं तेवढं हे करावं. परत माझ्या बहिणीच्या मुलगीचं जरा हे होतं, सासू त्रास देत होती. परत हे होतं, तिला म्हणलं स्वामी भक्ती कर. मग तिनं स्वामी भक्ती केली. तिला बी स्वामी प्रसन्न झाले. मी तिला स्वामी चरित्र दिला आणून शिनी. ती बी चांगली स्वामी भक्त झाली. आता ती परत सासू चांगली झाली. परत तिनं प्लॉट घातला इथं याला महाकाळ्याला. स्वामीची सेवात गेल्यापासून माझी बहीण बी सेवा. तिचे मालक वारलेले, माझे मालक वारले, माझा मुलगा वारला. मागेल ते नव्हते की मी तुम्हाला एक शेअर केला. मी म्हणलं माझा गुडघा दुखत होता, स्वामीचं हे लावलं, अंगारा लावला तर माझा गुडघा राहिला ना. मग माझा मी तारक मी काही जप नाही करीत, नुसता एक माळ जप करते. स्वामीचा आपला सदात नामस्मरण करते. आणि परत काल बी एक आमची शेजारीण होती, ती म्हणली माझा मुलगा लई दारू पितो. म्हणलं चला आपण अक्कलकोटला जाऊ. स्वामीला सांग म्हणलं. तर ती नेली. म्या तिथे घरच्या सुना तिला एवढ्या लई बोलत नव्हत्या, काही नव्हत्या, नातू बी एवढे रोग देत नव्हते. काल आम्ही आलोच याच्यानं अक्कलकोटात बरं का. तिचा मुलगा लगेच आम्हाला
पाट्यावर न्यायला आला. अरे वा. हा. घरी तिनं तिथं स्वामीची मूर्त घेतली, माळ घेतली. म्हणलं काही नको करू बा, नुसता स्वामीचा जप करी जा, हे करी जा. लगेच तिचा मुलगा आम्हाला पाट्यावर न्यायला आला. न्यायला येऊन तिच्या नातवानी रांगोळी काढल्या. त्यांना दोघं नवरा बायको नेलते ना स्वामीला याला अक्कलकोटला. रांगोळ्या काढ्या, हार घातले आणि ते नातू ज्या लेकाचा दारू पित लेकाचा नातू म्हणला जे स्वामी आणले तर मी तुझ्या स्वामीची सेवा करीन, मीच जप करीन, इतकी बुद्धी दिली आहे स्वामीने त्या लेकाला. किती छान. हा बघा ना, लय छान छान. आणि काय सांगू मग मी आता माझं बरंच मला नाही म्हणलं बरं 60 वय झालं असेल माझं. तर मागेल दिदी एकदा माझ्या बहिणीला घेऊन बी गेलते मी. माझ्या बहिणीला चमत्कार झाला चांगला. तर परत मला बी झाला. तुम्हाला सांगते माझं तर सुना गेल्या अक्कलकोटला पुण्याला राहायला. आता सुना बरं का एक लेक सून रांड झालेली. तिला 2 मुलं येतं. आणि मोठा लेक आहे त्याला एक मुलगा आहे. त्याचा मुलगा आहे 12वीला. आणि त्याचं एवढं लय अभ्यासात लक्षच नव्हतं लागत. मी म्हणलं स्वामी त्याचं लक्ष लागून द्या आणि काहीच नका करू बाय. म्हणलं स्वामी माझं सारं घर स्वामी भक्त होऊन द्या. हो ना. अरे वा. हा महिना झाला का माझ्या मोठ्या सोनाला तर देव म्हणलं का राग यायचा हवं बर का. आणि ती लगेच मग म्हणली गाड्या जायच्या याच्यातल्या ना आम्हाला आम्ही स्वामीला जाऊ का. म्हणलं जा ना. आणि दोघी सुना बर का. एक नातू घेऊन त्या गाड्यात गेल्या बी स्वामीचं दर्शन करून आल्या. त्यांना तिथून आल्यावर बी एक सुनानी मोठ्या सुनानी तिला राग येत होता का तिला लगेच लेकासाठी गुरुवार धरले. अरे वा. बघा इतकी स्वामींनी बुद्ध्या दिली, इतकं ज्ञान दिलं. माझं सारं घर स्वामी भक्ती झालं. मी कालच याच्या अक्कलकोटानं आले. काय सांगा ताई तुम्हाला बर का गेलोत का लगेच भडाभडा गाड्या लागल्या. गाड्या बी झोपायची सोयी, जेवणाची सोयी. आणि तिकडून येता बी जणू आम्हाला स्वामी सकाळ सकाळ उठलो, आंघोळ्या केल्या, आरती केली आणि दर्शन करून मंदिराच्या बाहेर निघत नाही तर लगेच स्वामीच्या रूपात कंडक्टर ड्रायव्हर चला म्हणजे 5:30-6लाच बाहेर याच्यातून अक्कलकोट मधून सोलापूर गाडी लागली लगेच. अरे वा. बघा ना बाई मला तर लईच आचामा लागला. मग लई स्वामी का नाही. तू परत राहणार मी काम करताना स्वामीच म्हणते, घरातलं काम करताना स्वामी. आणि जी आपली भाजी भाकर मी एकटीच इथं या गावावर. पोरं माझ्या पुण्याला येतं. एक पोरग वारलं माझं. ऑक्सिजन मी मागवले नाही का म्हणले मी तुम्हाला. तुम्ही माझा तो अनुभव शेअर केला ते मी ऐकला बी. मी तुमचे अनुभव सारखे ऐकते. हा. आणि मला बरं वाटत. परत माझ्या अवघानी एक बहिणीची मुलगी, एक बहीण आणि ही एक आमची शेजारी. 3 जणी स्वामी भक्त निष्ठळ झाल्या बाय. अरे वा. हा. आणि माझं घर तर सगळं स्वामी भक्त झालं. माझा मोठा मुलगा बी पुण्याला एक सकाळी नाही जाणं झालं तर संध्याकाळी का व्हायना चालायला जातो. तसा स्वामीला मोका बी जात नाही. काहीतरी निदान 5 रुपये तरी मांडेल नाही तर काहीतरी करेल. इतकं त्याला नाद लागला बाई. इतका स्वामीचा चमत्कार आहे. मला ह्यो चांगला आनंद केलाय स्वामीने. नातरुंड बी चांगले सांभाळा. माझा लेक वारला नाही तरणाचा ऑक्सिजनने. सुनाला लय लागलं होतं. आता सुन चांगली झाली. ती बी काम करते आणि ती बी स्वामी भक्त झाली. आहो. अरे वा. तुमची इच्छा होती ना की तुमच्या घरातील सर्वांनी स्वामी सेवा करावी म्हणून. होतीच माझी इच्छा. मी गेलते पहिल्यांदा आणि मला वाटतं मी जाते बाई पण आता लेकरं काय करतात काय माहिती. पण स्वामीनं ना खरंच शक्य ती शक्य करतील स्वामी ना. लईच मला ना लईच अनुभव आला बाय स्वामीचा. आणि आम्ही 2दा गेली तुम्हाला सांगितलं यार. 2दा गेले बरं का. अशी गेली की अशीच आली. काल बी गेलो आणि परदेशी गेलो पण सोलापुरात याला अक्कलकोट केलं आणि पुढे लगेच गाणगापूरला गेलो. गाणगापूर आणि काल पंढरपूर आणि लगेच घरी येता घरी जाय. गाडीला गाडी लागली. दर्शन बी जेवण बी त्रास नाही काय नाही. स्वामी नेतेत बी ना आणतेत बी. माझी इच्छा होती. म्हणलं स्वामी आता एवढं 5-6 महिने काम केलं तुम्ही मला एवढं सहकार्य केलं
मी एवढं काम करू लागल्यामुळेच लागत आहेत बाय स्वामी, मला असं शिनच येत नाही. अरे वा. हा, एकटीची मी इथं, माझे पोरं पुण्याला, एक पोरग वारलं, एक पोरग पुण्यालाच आहे, ती सून बी पुण्यालाचे, पोरं घेऊन शाळेत घातले तिनं पोरं, एक 8वीला आहे आणि एक 6वीला आहे. हा, लई चांगलं झाला. लई स्वामी मला ना परिस्थिती बी देते तर, आणि परत ह्या तुम्ही म्हणलात ना अनुभव शेअर केल्यावर आपल्याच्याने एखादा का व्हायना स्वामी सेवक होतो. होतं बरोबर आहे. हा, आणि मी काल तिच्या ती बाई म्हणायची कुंकडं आणलं बाय मला इतक्याला, पंढरपूर दिलं टाकून, इकडे सोलापूरला आणलं. अगं म्हणलं चल स्वामी तुझं चांगलं करतील. माघारी तर तिच्या माणसाला घरातल्या फरक पाडावा. बघा किती मोठा स्वामींचा चमत्कार आहे. लई चमत्कार आहे ताई. खरंच बाय, भक्ती म्हणजे भक्तीची बाय स्वामीची, आणि मायाची बाई आहे बरं का ती. तिला लई परिस्थितीच गळली, तिला कालच परिस्थिती गळली. तिलाच बुद्धी दिली स्वामींनी. ती माळ घेतली आणि पडवीची मूर्त घेतली. काल गुरुवार बघा ना, त्या लेकराला बी काय उद्या काय पळपळ हार घालते, रांगोळ्या काढते, काढते, पूजा केली, स्वामीला बसवलं घरात. अरे वा. हा, बघा ना बाय किती मोठा स्वामींचा चमत्कार झाला बघा. त्यांचा लईच झाला बघा. माझी बी इच्छा होती, ती म्हणायची काय बाय तुझा स्वामी कुठं आणलंच बाय मला म्हणायची. मी म्हणलं चल पंढरपूरला जायचंय आपण, अक्कलकोट बी करून हे बी करू, गाणगापूर बी म्हणली. बघा बरे म्हणली, मला इथून वाटायला लागल्यावर तिथे मनच मागं पुढं व्हायला लागलो. मी म्हणलं एकदाच म्हणलं स्वामी हिचं मन वळून द्या बाय म्हणलं, आणलंय आता आणि हिला ना तुमच्या सेवेत द्या. अरे वा. हा, बघा ना बाय. त्याच्यामुळे त्यांना पण चमत्कार दाखवला. त्याच्यामुळेच त्यांना पण चमत्कार दाखवला. हो खरंच दाखवला बाय ताई. तिला चमत्कार दाखवला. ती नातून तीन सारे तिच्या घरी म्हणते हे काय बाय आता असलं काय झालंय बाय, देव बघ बाय देव. सून बोलत नव्हती ती, लगेच सुनाने फिरली, रांगोळ्या काढल्यात, हार घातले, स्वामी यायचे म्हणून ना तेवढा आणून त्यांना. अरे वा, किती स्वामी बुद्धी दिली बघ. हा, ती फोनवर म्हणली आता का नाही येड्या नका करू बाबा, मी आपल्या घरी स्वामीला आणले त्याचा कालिंदा अक्काच्या नादाने. अशी म्हणली. अरे वा. हा, बघा ना बाई, तेवढंच इतकं चांगलं झालं अहो त्यांचं. तर स्वामींनाच काळजी असते ना. हा, स्वामीलाच काळजी. आणि सहज घडलं बघा. आणि सहज आमच्या घरात पोरं स्वामी स्वामी करते. काही स्वयंपाक केला का अक्का स्वामीला मांडू का, आंबा निघाला, आंबे आणले अक्का स्वामीला मांडू का, जांबाचं झाड आहे दारात अक्का जांब मांडू का स्वामीला. काही बी मी बी फोटो मांडला, परत मूर्ती आणली, पूजा ते करते ना, तर लगेच पोरं काही असलं की त्या लेकराला सुद्धा नाद लागला बाय आमचा. आणि मला ह्योच अनुभव सांगायचा होता, सगळ्याला सांगायचा होता. सगळे माझ्या योगाने एवढे घडे, अजून लोकांच्या योगाने जास्त स्वामी सेवा करावं लोकांनी. मी आपली साधी भोळी म्हातारा माणूस आहे, 60 वर्षाची बाई, पण सगळ्यांनी सेवा करा. गुडघा दुखत होता माझा, गुडघा राहिला, पाठ काल दुखत होती, म्हणलं स्वामी पाठ राहून जरा दुखता, उगच लागले की जागले दुखायला, लगेच राहतं का. अरे वा. हा, रोजचं स्वामीचं तीर्थ मी पिते मी. स्वामी फक्त मन तुमच्या चरणी राहून द्या, मन तुम्ही माझ्या हृदयात बसा बाय स्वामी, एवढीच विनंती करते बाय. लेक वारला, मला इतकं दुःख झालं, इतकी रडत होते, तर मला स्वामींनी त्याला व्याग घातली, त्याच्यासाठी बी प्रार्थना केली. म्हणलं स्वामी त्याला आता अचानकच वारला त्याचा आत्मा काय भडकून देऊ नका, त्याला बी मोक्षाला लावा स्वामी. तुम्ही सगळ्या अंगी सारखी येतं, तुम्हीच येतं, साऱ्या रूप तुमचे चौकड फिरत येतं. हो ना बरोबर आहे. बरोबर आहे ताई. हा होय, असंच वाटलं मला. पोरासाठी लई वाईट वाटत, पण आता त्याला विलाज नाही, काय करावं. हो ना, आता जे घडायचं ते घडून गेल्यानंतर काय करायचं. हा, घडून गेलो. त्याच्या आधीनं मी म्हणते लई वय झाले तर 1.5 वर्ष 2 वर्ष नाही झाले मी स्वामी सेवात आलेली, तर माझं कसं बी स्वामींनी मला 3दा निरबीन आणलं बी.
हा, एकदा भावाबरोबर गेले, एकदा बहिणीबरोबर स्वामींनी गेले. स्वामींनी तुम्हाला 3 वेळा नेलं म्हणजे तुम्हाला किती तुम्ही भाग्यवान आहात बघा बरं ताई. कोणी पण अक्कलकोटला असंच जाऊ शकत नाही ना. नाही ना, माझं सारं घर गेलं. आता फक्त मुलगा आणि एक नातू राहिला. त्या मोठ्या नाताला तर तुम्हाला मी पहिल्यांदा शेअर केलं का नाही काय नाही, पण मोठ्या नाताला घेऊन गेलते मी स्वामीला. हा हा. हा. अरे वा. हा, आमचे सगळे स्वामी सेवा काय झाले ना, अजून घडात लय मोठ्या माझ्या हाताने बरेच स्वामी सेवा या व्हावात लोकांनी, आणि लोकांना बी स्वामींनी परिस्थिती द्यावा, परत त्यांना ज्ञान द्यावा, बुद्धी द्यावा, आणि स्वामींनी मला माझं मन त्यांच्या चरणापाशी ठेवा. माझी एवढी स्वामीला प्रार्थना आहे हो म्हातारपणाला. हो ना हो. तुमची प्रार्थना लवकर स्वामी स्वीकार करो ताई, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ना स्वामींचे असे सुंदर सुंदर अनुभव येऊ ताई. हा, माझी एवढी प्रार्थना आहे. हो लोक तिथं लोक असे म्हणतात नुसती स्वामी स्वामी केलं, झाला का तुमची सेवा, स्वामीची सेवा? म्हणतात हा झाली, माझी स्वामी येतं, माझ्या स्वामीची सेवा झाली. मी मोठ्या मोठ्याने एखादी बार मनात आलं तर जप करते आपली भायकल्यावानी. हा हा हा. हे चालेल, खूप सुंदर अनुभव आहे ताई. मला असं निशंख मना सुद्धा येत नव्हतं ताई. मी तारक मंत्र सगळ्या मनाने म्हणते. हा हा. अरे वा. इतकी जीव माझी उलट नव्हती. त्यांना ज्याच्याकडून जी सेवा करून घ्यायची ती करून घेतातच ना ताई. बरोबर आहे ना. हा, मग तुमच्याकडून तर तारक मंत्र म्हणून घ्या, काय हरकत आहे सांगा. हा, मला येतच नव्हतं, माझी जीवच उघडत नव्हती. मी म्हणायची आता हे इतकं अवघड, मला यायचं कसं? हा पण मला सगळा तारक मंत्र येतो, आणि मग आपला श्री स्वामी समर्थाचा जप बी करते मी. एक माळ हो, जसं घडून तसं, जसं काम असन तसं, जसं उबडी देते तसं, जेव्हा वाटण तेव्हा. रानात काम ते म्हणत असतात ना, काम करता करता जरी स्वामीचे नाव घेतले तरी स्वामी पर्यंत पोहोचत येतो. हा हा. अरे वा. हा, तर मी तशीच करते सेवा भोळे आपली. म्हणलं आता मला नंबर पाठ केला. नंबर मी काय केलं, तुमच्या अनुभवाच्या याच्यावरच नंबर पाहूनच फोन लावला मी. आता 2-3 बाऱ्या टिपून घेतले अक्षर. हा हा. नाही, तिथं आहे ना अनुभव शेअर करण्याचा. हा, तिथे लागलेला आहे ना, तिथं टाकलेलं. हा हा. चालेल. खूप छान अनुभव आहे ताई तुमचा, आणि खूप छान प्रकारे सांगितला पण ताई तुम्ही. आलं का मला सांगता? खूप छान सांगितलं ताई. हा. चालेल ताई. हा, अनुभव शेअर करते मी ताई. करायसाठी सांगितला. स्वामी पुत्र पावसा असं सारं कुटुंब स्वामी सेवा तू होऊन द्या म्हणून सांगा तुम्ही स्वामीला. हो हो हो. चालेल ताई. स्वामी सेवक होऊन द्या. माझ्या मागे काही स्वामीची सेवा करावं, माझी एवढीच इच्छा आहे. हा हा. करतील ना ताई, स्वामीच करून घेतात ना. हा, स्वामी सेवा करून घेतात ते. हो. चालेल ताई. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.